पुणे आणि गणेशोत्सव न बदलणारं अतूट नातं. पुण्यात गणेशोत्सवाचा माहोल तयार होतोय हे तीन गोष्टींमुळे समजतं. ठिकठिकाणी लागणारे गणपतीच्या मूर्त्यांचे स्टॉल्स, गल्लोगल्लीत पडणारे मांडव आणि ढोल ताशांचा आवाज. साधारण महिनाभर आधीपासूनच पुणे गणेशोत्सवाच्या मूडमध्ये जातं. पण गणेशोत्सवाला सुरुवात झाली की देखावे, रोषणाई या गोष्टींनी उत्सवाला रंग चढतो. पण गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचतो तो विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी. रांगोळीच्या पायघड्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली गर्दी आणि मधोमध वाजणारे ढोल ताशे. मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीपासून सुरू झालेला ढोल ताशांचा कल्ला जसा मिरवणूक संपेपर्यंत सुरू असतो, तसाच त्यांना साथ देणाऱ्या प्रेक्षकांचा जल्लोषही. पुण्यात अनेक ढोलताशा पथकं असली तरी पुण्यातली 5 भारी ढोलताशा पथकं कुठली, याच प्रश्नाचं उत्तर देणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला आहे ज्ञानप्रबोधिनी. महाराष्ट्रात पथक संस्कृती कोणी रुजवली असेल तर ती ज्ञानप्रबोधिनीनं. 1962 साली डॉक्टर विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच अप्पासाहेब पेंडसे यांनी ज्ञानप्रबोधिनीची स्थापना केली. युवक शक्तीला एकत्र करण्याचा उद्देश आणि पुण्यातल्या मिरवणुकींना संस्कृतीला साजेसं स्वरूप देण्याचं अप्पासाहेब पेंडसेंनी ठरवलं. त्यातूनच ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाचं पथक सुरू झालं. आज प्रत्येक पथकात हमखास दिसणारा भगवा ध्वज मिरवणुकीत असावा, यासाठीचा आग्रह सुद्धा ज्ञानप्रबोधिनीनंच लावून धरला. युवक विभागासोबतच युवती विभागाचं ढोल पथक सुद्धा ज्ञानप्रबोधिनीनं सुरू केलं. भगवा ध्वज घेऊन सैन्य चालते आणि त्यामागे बर्ची, ढोल ताशे घेतलेलं सैन्य आहे, अशी पथकाची मूळ संकल्पना, ज्यात 60 वर्षांनंतरही ज्ञानप्रबोधिनीनं जपली आहे. आजही ज्ञानप्रबोधिनीचं पथक हे ध्वजनृत्य पथक म्हणून ओळखलं जातं. ज्ञानप्रबोधिनीच्या सादरीकरणात बघण्यासारखी गोष्ट असते ती म्हणजे बर्ची नृत्य. बर्ची हे एक ऐतिहासिक शस्त्र, ज्यात बांबूच्या टोकाला भाल्यासारखं धारधार टोक लावलेलं असायचं. या शस्त्राच्या जागी आता गोंडा लावून बर्ची नृत्य सादर केलं जातं, जे खरंच बघण्यासारखं असतं. वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमात सक्रिय असणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीचं गणेशोत्सवातलं वादन ऐकणं आणि ध्वजनृत्य पाहणं हा न विसरण्यासारखा अनुभव असतो. प्रबोधिनीच्या नव्या पिढीनेही मंडळाचं वर्षभरातलं समाजकार्य बघून मिरवणुका घेणं, महाराष्ट्रात ठिकठिकाणी पथकं उभी करायला मदत करणं, अशा गोष्टींमधून आपला संपन्न वारसा जपला आहे. दुसऱ्या पथकाबद्दल बोलण्याआधी शालेय पथकांबद्दल बोललं पाहिजे. पुण्यात पथक संस्कृती जपली, वाढवली ती शालेय पथकांनी. ज्ञानप्रबोधिनी सोबतच विमलाबाई गरवारे प्रशाला, रमणबाग, नुमवी या शाळांच्या पथकांनी कित्येक मुलांना वादनाच्या मार्गावर आणलं. गरवारे आणि रमणबाग ही पथकं आजही शाळेच्या प्रांगणात प्रॅक्टिस करतात. त्यांचा आवाज, ठेके या गोष्टी अनुभवण्यासारख्या असतातच, पण या शालेय पथकांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते शिस्त. आज मिरवणुका गाजवणाऱ्या कित्येक वादकांची सुरुवात ही या शालेय पथकांपासून झालेली आहे. दुसरं भारी पथक म्हणजे शिवगर्जना. शालेय पथकांपासून सुरू झालेली पथक संस्कृती व्यावसायिक पथकांनी अधिक व्यापक केली आणि पहिलं व्यावसायिक पथक म्हणजे शिवगर्जना. 2002 साली नुमवीच्या काही माजी वादकांनी एकत्र येत शिवगर्जनाची स्थापना केली. त्याआधी मुलींचं ढोलवादन ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट होती, त्यामुळे मुलं मुली एका पथकात वादन करण्याचा काही विषयच नव्हता. शिवगर्जनानं हाच पायंडा मोडला. त्यांच्या पथकात मुलीनं ढोल वाजवला आणि पुढे ही मुलींची संख्या वाढतच गेली. सिडनी, ॲडलेड, टोरांटो या ठिकाणी पथकाची शाखा सुरू करत शिवगर्जना खऱ्या अर्थानं साता समुद्रापार पोचलं. पांढरे शुभ्र कुर्ते आणि लाल फेटे किंवा ओढण्या हा त्यांचा गणवेश ढोल ताशा पथकांसाठी बेंचमार्क ठरला. करमोळी, महाकाल असे ठेके वाजवणारे शिवगर्जना यावर्षी लक्ष्मी रोडला चांद्रयान नावाचा ठेका वाजवणार आहे. तिसरं पथक आहे तालवाद्य पथक. ढोल ताशा म्हणलं की फक्त मोठा आवाज आणि वाद्यांची भरपूर संख्या, हेच समीकरण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. पण तालवाद्य पथक मात्र याला अपवाद आहे. 2011 साली पुण्यातल्या काही वादक मित्रांनी म्युझिकची आवड जपण्यासाठी एकत्र येत या पथकाची सुरुवात केली. तालवाद्य पथकाची खासियत म्हणजे म्युझिक आणि नाविन्य. 2011 साली या पथकानं लक्ष्मी रोडवर भीमरूपी महारुद्रा हा ठेका वाजवला आणि या ठेक्यावर लोकांनी अक्षरशः कल्ला केला. मग आफ्रिकन झेंबे, घुंगरू काठी, टाळ, पंजाबी ढोल अशी वाद्य आणि ढोल ताशाचं फ्युजन ताल दरवर्षी सादर करत आलं. पण त्यांचं खास लक्षात राहणारं वादन होतं 2017चं, जेव्हा त्यांनी संबळ आणि ढोल ताशा एकत्र वाजवत येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणा देत मिरवणुकीत भंडारा उधळला होता.
मागच्या वर्षी तालपथकासोबत असणारा हनुमान सगळ्या मिरवणुकीचंच आकर्षण ठरला होता. फक्त 30 जणांनी सुरू केलेल्या पथकात आता जवळपास 200 मुले आहेत. पण मिरवणुकीत 45 ढोल आणि 18 ताशे हे समीकरण ताल सोडत नाही. त्यांचं ध्वजनृत्यही पाहण्यासारखं असतं. मानाचा दुसरा गणपती असणाऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीसाठी ताल वादन करतच आणि सोबतच देशभरातल्या वेगवेगळ्या म्युझिक फेस्टिवल्समध्ये आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत ढोल ताशाच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतं. पण आवाजाच्या गर्दीत ताल वेगळं आणि भारी ठरतं ते म्युझिकमुळेच. चौथं आहे स्वरूप वर्धिनी ढोल ताशा पथक. स्वरूप वर्धिनीची स्थापना 1979 मध्ये किशाभाऊ पटवर्धन म्हणजेच कृष्णाजी लक्ष्मण पटवर्धन यांनी केली. पुण्याच्या पूर्व भागात मंगळवार पेठेत स्वरूप वर्धिनीच्या कामाला सुरुवात झाली. वर्धिनीचा मूळ उद्देश असा होता की नागरी वस्ती किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना विकासाची संधी आणि प्रगतीचं वातावरण उपलब्ध करून देणं. आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या वर्गातली मुलं अनेकदा खूप हुशार असतात, पण संधी उपलब्ध न झाल्यानं ती वाईट मार्गाला लागण्याचा धोका असतो. हेच किशाभाऊ पटवर्धनांनी हेरलं आणि स्वरूप वर्धिनीची स्थापना करून एक महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं. सामाजिक क्षेत्रात 365 दिवस काम करणाऱ्या स्वरूप वर्धिनीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह गणेशोत्सवात शिगेला पोहोचलेला असतो. 1981 मध्ये स्वरूप वर्धिनीचं ढोल ताशा पथक सुरू झालं. तेव्हा 1 ढोल आणि 16 कार्यकर्ते असं त्याचं स्वरूप होतं. मग हळूहळू स्वरूप वर्धिनीनं वादनाचं स्वरूप बदललं. मिरवणुकीच्या अग्रभागी असलेला ध्वज, त्यानंतर झांज, लेझिम, टिपरी आणि टाळ पथकं आणि त्यानंतर ढोल ताशा असं हे नवं स्वरूप. 1983 पासून स्वरूप वर्धिनी मानाचा 4था गणपती तुळशीबाग गणपतीसाठी वादन करतं. तर 1991 पासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत फक्त स्वरूप वर्धिनीच वादन करतं. त्यांच्या युवक विभागातले वादक लावणी, उलाढाल, अल्फा गौरव हे ठेके लक्ष वेधून घेतातच, पण सोबतच मल्लखांब आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं, पथनाट्यही बघण्यासारखे असतात. यावर्षी स्वरूप वर्धिनी शिवरायांचा 8वा प्रताप अशी संकल्पना घेऊन गणेशोत्सव साजरा करताय. 5वं भारी पथक आहे नादब्रह्म. नादब्रह्म ढोलताशा पथकाची स्थापना झाली 2011 साली. पहिल्याच वर्षी त्यांनी दगडूशेठसाठी केलेलं वादन आणि त्यांचा आवाज या गोष्टींमुळे त्यांची प्रचंड हवा झाली. लक्ष्मी रोडला नादब्रह्मनं गावठी ठेका उचलला की पब्लिकचा कल्ला शिगेला पोचतो. ढोलांची संख्या कमी असली तरी नादब्रह्म आवाजात कमी पडत नाही, हे विशेष. नऊवारी घातलेल्या महिला वादक असतील, पुण्याच्या येरवडा जेलमधल्या कैद्यांचं पथक असेल किंवा तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवाचं वादन, नादब्रह्मने अनेक हटके गोष्टी केल्या. त्यांचे पिंट्या, डेंगळ्या हे ठेके विशेष गाजले. सध्या नादब्रह्म नावाची 2 पथकं तुम्हाला लक्ष्मी रोडवर दिसतील. त्यांचे बोर्ड बदलले असले तरी आवाजाची क्वालिटी मात्र तीच आहे, पब्लिकला ठेका धरायला लावणारी. पण ही 5च पथकं भारी आहेत असंही नाही. पुण्यातल्या प्रत्येक पथकानं आपली खासियत आणि वेगळेपण जपले. म्हणजे समर्थ प्रतिष्ठानचे गणवेशातले प्रयोग असतील, शिवमुद्राचं ध्वज पथक आणि वादन असेल, श्रीराम, श्री गजलक्ष्मीचा आवाज असेल, मराठी कलावंतांचं कलावंत पथक असेल, यासोबतच रुद्रगर्जना, शौर्य, चेतक, शिवप्रताप, शिववर्धन, युवा, ऐतिहासिक, आवर्तन अशी कित्येक पथकं मिरवणुकीची शान वाढवतात. प्रत्येक पथक काहीतरी हटके द्यायला बघतच, पण शिस्त आणि संस्कृती जोपासणं विसरत नाही. आणि सोबतच म्युझिकशी असलेलं नातंही. या लिस्टमध्ये तुमच्या आवडत्या पथकाचं नाव नसलं तरी नाराज होऊ नका. तुमच्या आवडीचं पथक आणि ते आवडण्याचं कारण कमेंटमध्ये सांगा. आणि पुण्यात असलात तर विसर्जन मिरवणूक अनुभवायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.